नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण एक जपानी पद्धत घ्यायला गेल्या आठवड्यापासून सुरुवात केली आहे. त्या जपानी पद्धतीचं वैशिष्ट्य हे आहे की प्रत्येक एक बोट जे आहे आपलं, तर ते प्रत्येक बोट एका भावनेशी निगडीत आहे. त्यामुळे त्या भावना जर त्यांचा निचरा करायचा असेल किंवा नियमन करायचं असेल तरीसुद्धा ही पद्धत ही अत्यंत फलदायी अशी पद्धत आहे आणि अतिशय सोपी अशी पद्धत आहे. त्याच पद्धतीचा एक अत्यंत महत्त्वाचा जो भाग आहे ब्रीदिंग, तो आज आपण घेणार आहोत. त्याचं नाव आहे 36 डिव्हाइन ब्रेथ्स, 36 दैवी श्वास. तर श्वासोश्वास आपण सगळेच करतो, पण तो अजाणतेपणा करतो. म्हणजे ते श्वास चालू आहेत म्हणून चालू आहेत, आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं. आणि आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की श्वासावर आपलं आयुष्य मोजलं गेलेलं आहे असं आपली शास्त्रं सांगतात. त्याचा अर्थ असा आहे की श्वास जेवढा नियमित आणि संतुलित राहील तेवढं आपल्या भावना संतुलित राहणार आहे, तेवढ्या भावना आणि मन शांत राहणार आहे आणि त्याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर अर्थातच होणार आहे. त्याच्यामुळे श्वासावर लक्ष केंद्रित करणं फार महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी आपल्याकडे प्राणायाम आला, प्राणायामाचे विविध प्रकार आले. त्यांच्याकडे 36 डिव्हाइन ब्रेथ्स हा प्रकार आला. म्हणजे काय करायचं, तर प्रत्येक बोटाला एक भावना आहे. मी त्याचा चार्टही तुम्हाला दाखवते, त्याचा फोटोही दाखवते तुम्हाला. म्हणजे ही 5 बोटं, ही 5 बोटं, म्हणजे ही झाली 10 बोटं. प्रत्येक बोट 3 श्वासांपर्यंत धरून ठेवायचं. म्हणजे झाले 10 त्रिक 30, 10 त्रिक 30. आणि मध्ये जे आहे, जे स्ट्रेस फ्री करणारा जो पॉईंट आहे, इथे 3 श्वास, इथे 3 श्वास, असे झाले 36 श्वास. हे जे 36 श्वास आहेत ते आपल्यामध्ये आमूलाग्र कायापालट जर नियमितपणे केले तर 2 दिवस करून काही होणार नाही, पण नियमितपणे हे जर केले तर तुम्हाला जे शारीरिक आणि मानसिक लाभ होतात ते खूप विलक्षण असतात. मी ते करून बघितलं, खूप वर्ष नाही झाली मला करून, पण जेव्हा जेव्हा मी करते येते तर मला खूप छान वाटतं. त्याचं कारण असं आहे की आपण श्वास घेतो पण आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं. त्यामुळे आपलं आपल्याकडेच लक्ष नसतं, आपले विचार भलतीकडे जात असतात, आपण कामं दुसरीच करत असतो आणि एकीकडे श्वास आपला बाय डिफॉल्ट चालू असतो. याच्यात आपण तसं करत नाही, याच्यात आपण कॉन्शियस ब्रीदिंग करतो. ते कसं करायचं ते मी आजच्या एपिसोडमध्ये सांगणार आहे. त्यांची पद्धत आपल्या प्राणायामांपेक्षा वेगळी आहे, पण ती चांगली आहे, कारण मन शांत आणि कॉन्सन्ट्रेट करायला किंवा श्वासावर लक्ष केंद्रित करायला ती उपयोगी पडते. आपल्यापेक्षा जास्त उपयोगी पडते असं मला वाटतं. त्यात आपण असं करायचं की कसंही कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसा, पण बसा, झोपून करायची ही पद्धत नाही. बसायचं. त्याच्यानंतर जर शक्य असेल आपल्याला तर पाठकणा ताट ठेवायचा. त्याच्यानंतर पाठकणा म्हणजे ही जी बोटं आहेत आपली, आता ह्या अंगठ्याचं बोट जे आहे, हा अंगठा हा या ह्यानी 3 मिनटं धरून 3 श्वासांपर्यंत धरून ठेवायचा. आणि त्यावेळेला श्वास कसा घ्यायचा, तर माकड हाडापासून वरपर्यंत इनहेल, म्हणजे श्वास घेताना आपला श्वास माकड हाडापासून सहस्त्रार चक्रापर्यंत भरून घ्यायचा. म्हणजे हे बोट असं धरलेलं आहे, डोळे बंद आहेत आणि माकड हाडापासून वरपर्यंत आपला श्वास येतोय असं आपण कल्पना करायची आणि तेवढा खेचायचा आहे. म्हणजे दीर्घ श्वसन झालं. हे बघा, मी दाखवते. हा श्वास इथपर्यंत आला. आता तो सोडताना पुढून सोडायचा आहे, बोट धरलेलंच असलं पाहिजे. हा श्वास सोडताना इथून पुढून पायाच्या बोटातून जमिनीत गेला पाहिजे अशी कल्पना करायची आहे. आणि तेवढा तो दीर्घ उच्छ्वास करायचा आहे आपल्याला. म्हणजे हे झालं. म्हणजे तो श्वास पूर्णपणे असा जात 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 पायाच्या बोटापर्यंत जाऊन तो जमिनीत जाईल इतका तो दीर्घ उच्छ्वास करायचा आहे आपल्याला. आणि ह्या काळात पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित असलं पाहिजे. हे धरण्याचा फायदा काय आहे? एक फायदा त्याचा असा आहे की काउंटिंगला सोपं जातं. 36 श्वास मोजणार कसे? एका बोटाला 3 श्वास असं धरणं सोपं जातं. एकदा इनहेल, एकदा एक्झेल, हा झाला 1 श्वास. मग परत दुसरा माकड हाडापासून वरपर्यंत हा इनहेल श्वास घेणं आणि इथून
पायाच्या बोटापर्यंत नेऊन श्वास सोडणं, हा झाला उच्छ्वास. हा झाला एक आवर्तन श्वासाचं. अशी 3 आवर्तनं होईपर्यंत एक बोट. आता तुम्हाला चार्ट दिसतोय, फोटो दिसतोय तो, त्यामुळे कोणत्या बोटाला कोणती भावना हे तुम्हाला लक्षात येत आहे. पण ती कोणत्याही बोटाला कोणतीही भावना असली तरी आपण सगळीच बोटं धरणार आहोत आणि इथेही आपण श्वासात हे केंद्रित करणार आहोत. इथेही 3 श्वास आपल्याला घ्यायचे, इथे पण आणि इथे पण. याच्यामुळे आपल्याला टोटल श्वास जे आहे चक्र, त्यामुळे पेशीच्या लेव्हलपर्यंत आपल्याला प्राणवायू भरून घ्यायला मदत होते. आणि जेव्हा आपण एवढा दीर्घ उच्छ्वास करतो तेव्हा आपल्या शरीरातली सगळी टॉक्झिन्स आपण बाहेर टाकतो. त्याचबरोबर मनात असलेले जे भावनांचे जे कचरा असतो आपण जो धरून ठेवलेला, किंवा आपल्या ज्या वाईट स्मृती असतात, हा सगळाच कचरा त्या श्वासाबरोबर निघून जायला मदत होते. त्यामुळे मन स्वच्छ होतं आणि जेवढा दीर्घ उच्छ्वास तेवढं दीर्घ श्वसन होतं, तेवढा दीर्घ श्वास आपण घेतो. म्हणजे तो श्वास आपण आपल्या पेशीपर्यंत, रंध्रापर्यंत आपण भरून घेतो आणि त्यामुळे ह्याचा फायदा होतो. याचा एक फायदा असाही होतो, म्हणजे मला जे जाणवलंय ते, की आपण श्वास नुसता बाय डिफॉल्ट घेणं, की तो चालू आहे म्हणून चालू आहे, याच्याऐवजी आपण श्वास जाणीवपूर्वक घेणं, याच्यात आपण आपल्यामध्ये डोकावून बघायला शिकतो. कारण आपण दुसरं काही करतच नाही, आपण श्वास मोजतोय आणि श्वास असा बरोबर आलाय की नाही, असा बरोबर गेलाय की नाही, याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित आहे. त्याच्यामुळे त्याचा स्वाभाविक परिणाम आपल्याला अंतर्मुख होण्यात होतो. म्हणजे मला नेहमी असं वाटतं, किंवा ह्या पद्धती ही करून बघितल्यावरही मला असं वाटलं की ऋषीमुनी ध्यान लावून बसायचे, मग त्यांना काहीतरी सुचायचं, त्यांना इंट्युशन यायचं. आपल्याला ते येत नाही, कारण आपण स्वस्थ बसतच नाही, स्वस्थ विचार करू शकत नाही, आपलं मन शांत नसतं. आपण जेव्हा स्वस्थ बसतो किंवा झोपतो तेव्हाही 50 विचार आपल्या मनात येत असतात. आणि मन जिथे कावलेलं असतं तिथे शरीर कावलेलंच असणार आहे. त्यामुळे शरीर स्ट्रेसमध्येच असणार आहे आपलं. त्याच्यामुळे ते शांत जर करायचं असेल तर पहिलं मन शांत करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी याचा उपयोग होतो. परत हा आपण असं इमॅजिन करतो आहे की आपण आपल्या शरीरातला सगळा कचरा किंवा भावनांचा निचरा करतोय आपण या श्वासाबरोबर, जेव्हा श्वास आपण सोडतो. त्यामुळे ते जेव्हा आपण करतो तेव्हा ॲटोमॅटिकली आपल्या मनावरची जी आभ्र असतात, मळब असतं, ते दूर व्हायला लागतं आणि मन शांत प्रसन्न होतं. हे जे पॉईंट्स आहेत हे स्ट्रेस फ्री करणारे पॉईंट्स आहेत. आपण इथेही 3-3 श्वासांचं आवर्तन करतो, तर त्याच्यामुळे तुम्ही बघा फार वेळ लागत नाही याला. 3 श्वास घ्यायला किती वेळ लागतो करून बघा. आत्ता सुद्धा मी दाखवते तेव्हा केलं तरी चालेल, अजिबात हे होत नाही. पण इथे जेव्हा हे होतं तेव्हा होतं असं की एक तर आपलं लक्ष श्वासावर केंद्रित आहे आणि दुसरं आपण हे जेव्हा धरतो तेव्हा इथे नाडी लागते आपल्याला. त्यामुळे नाडीवर आपलं लक्ष आपोआपच केंद्रित होतं आणि त्याच्यामुळे जे मनाला जी शांतता हवी असते ती मिळायला आपल्याला मदत होते. 3 श्वास हे झाल्यावर मग हे बोट 3 श्वास इथे, मग 3 श्वास इथे, मग 3 श्वास इथे, मग 3 श्वास इथे, मग 3 श्वास इथे. हा झाला एक हात. अशाच पद्धतीने मग दुसरा हात. असे हे 36 हे. त्याला डिव्हाइन ब्रेथ ह्याच्यासाठी म्हटलं गेलं आहे, कारण आपण जेव्हा हे सगळं एक्झेल करून मनातला कचरा बाहेर टाकतो, भावनांचा निचरा होतो, त्यावेळेला आपण ॲबंडन्समध्ये असलेली कॉस्मिक एनर्जी आपण शोषून घेऊ शकतो. कारण आपले रिसेप्टर्स ओपन होतात, अँटिना आपल्या ओपन होतात. आपण श्वास इथून इथपर्यंत भरतोय, सहस्रार चक्र आपण ओपन करतोय आपल्या भाषेत बोलायचं झालं तर. त्याच्यामुळे ती जी एनर्जी आहे ती खेचून घ्यायला आपल्याला मदत होते आणि ती जेव्हा शरीरभर पसरते तेव्हा आपल्या शरीरातलं नुसतं ब्लड सर्क्युलेशनच नाही तर ज्या अदृश्य चॅनल्स आहेत किंवा आपल्याकडे आपण ज्याला 72,000 नाड्या म्हटलंय, त्या नाड्या ॲक्टिवेट व्हायला सुद्धा त्यांनी मदत होते. त्यांनी त्याला मेरिडियन्स म्हटलंय, त्यांनी नाड्या नाही म्हटलंय, समजावं म्हणून मी नाड्या हा शब्द वापरलाय. पण हा जो प्राणशक्तीचा प्रवाह पेशीपर्यंत जाण्याची गरज असते, ज्याच्यात अवरोध झाल्यावर आपल्याला आजारपण येतं, तोही दूर व्हायला ह्यांनी मदत होते आणि मन तर लगेच शांत होतं. कितीही कोणावरही रागावलेला असाल, कितीही काही भीती वाटत असेल, हे करून बघा तुम्ही, तुम्हाला लगेच त्याचा फायदा जाणवतो. आणि हे तुम्ही हॅबिट बनवा, ही सवय बनवा की रोज श्वास. प्राणायाम नसेल जमत तर ठीक आहे, ज्यांना जमतो त्यांचं उत्तम, प्राणायाम वाईट नाही आहे, प्राणायाम चांगलाच आहे.
पण तोही जमत नाही अशी जर स्थिती असेल तर हे करून बघा. हे तुम्हाला नक्की जमू शकेल. सोपं आहे आणि प्राणायाम आणि हे दोन्ही एकत्र केलं तरी सुद्धा चालू शकतं. म्हणजे लगेच पाठोपाठ नका करू. प्राणायाम केल्यानंतर काही वेळाने किंवा सकाळी 8 वाजता जर प्राणायाम केला तर 10 वाजता हे करा. संध्याकाळी 5ला प्राणायाम केला तर 7 वाजता हे करा. झोपताना हे करा. कधीही केलं तरी चालेल. थोडं अंतर ठेवा. आणि आणखीन एक सूचना, ही जी बोटं धरायची आहेत ही आवळून नाही धरायची आहेत. इथे हलका दाब द्यायचा आहे. रक्त साखळेल इतक्या जोरात ही बोटं दाबायची नाही आहेत. फक्त आपल्याला नाडी लागेल एवढं बघायचं आहे. आणि ती लागते, लगेच लागते नाडी. तर त्याच्यामुळे हे असं करा. पुन्हा एकदा सांगते, इनहेल म्हणजे माकड हाडापासून सुरुवात करायची. पाठकण्यातनं श्वास इथपर्यंत भरून घ्यायचा. डोळे बंद, ताठ बसायचे. माकड हाडापासून मागून श्वास इथपर्यंत येईल त्याला म्हणायचं इनहेल. हे अर्ध आवर्तन झालं श्वासाचं. आणि मग त्याच्यानंतर तो श्वास नाकातूनच सोडायचा आहे, पण पुढून सोडायचं आहे. म्हणजे अशी कल्पना करायची आहे की तो पुढून जात 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 माझ्या पायाच्या बोटातून जमिनीत निघून गेला. आणि तो जाताना माझ्या मधले सगळे आजारपण, सगळ्या ज्या कटू आठवणी. कारण एक आणखीनही लक्षात घ्या की आपल्या ज्या मेमरीज, बॅड मेमरीज स्पेशली असतात त्या आपल्या श्वासाशी निगडीत असतात. म्हणजे समजा मी पडली आणि मला फ्रॅक्चर झालंय तर त्यावेळेला जो माझ्या श्वासाचा पॅटर्न असतो, तर मी जेव्हा जेव्हा ती स्मृती जागृत करते किंवा जेव्हा जेव्हा मला ती आठवण येते तेव्हा श्वासाचा तोच पॅटर्न रिपीट होतो असं लक्षात आलेलं आहे. मग मी जर त्याच श्वासाच्या पॅटर्नमध्ये अडकून राहणार असेल तर मी त्या दुःखातून कधी बाहेरच नाही येऊ शकणार किंवा मी त्या भावनांच्या जंजाळातून कधी बाहेरच नाही येऊ शकणार. मला कोणाचा तरी प्रचंड राग असेल किंवा मला कोणीतरी फसवलंय त्याची वेदना असेल माझ्या मनात. या ज्या सगळ्या निगेटिव्ह इमोशन्स आहेत त्या आपल्या मनावर कब्जा करतात आणि त्या जोपर्यंत कब्जा करून असतात तोपर्यंत आपण कॉस्मिक एनर्जी भरून घेऊ शकत नाही. आपण आपलं मन शांत करू शकत नाही. शरीरावरचा स्ट्रेस घालवू शकत नाही. त्या सगळ्यासाठी ह्याचा उपयोग होतो. त्याच्यामुळे त्या मेमरीज जरी घालवायच्या असतील, तो निचरा जरी करायचा असेल तरी ब्रीदिंग पॅटर्न बदलणं हाच एकमेव मार्ग असतो. आणि त्याच्यासाठी ही जी पद्धत आहे ही खूप सोपी आणि खूप उपयोगी पद्धत आहे. अनेकांनी ही वापरून स्वतःच्या जीवनात आमूलाग्र कायापालट केलेला आहे. तुम्हीही करून बघा. तुम्हालाही ती आवडेल याची मला खात्री आहे. आता पुढच्या एपिसोडला आणखीन एक त्यांचीच ब्रीदिंगचीच वेगळी पद्धत आहे. तीही इफेक्टिव्ह आहे. ती मी दाखवणार आहे, शिकवणार आहे त्याच्याबद्दल. तर त्याच्यामुळे हा एपिसोड इथेच संपवते. पण ही अशीच माहिती आपल्यापर्यंत पोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आपण ते कराल अशी मला आशा आहे. करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.